वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। नवी मुंबईत माथाडी कामगारांचं आंदोलन सुरू आहे। माथाडी कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात हे आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येते। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। माथाडी कायद्यातील प्रस्तावित सुधारणा तात्काळ मागे घ्याव्यात अशी मागणी यावेळी आंदोलनात करण्यात आली आहे। आणि नुसतं मोकळं चाललं कामगारांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा शशिकांत शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यासाठीच त्यांनी तीव्र आंदोलनाचा हा इशारा दिलेला आहे। अनेक त्यांच्या मागण्या आहेत, मात्र शासनाकडून फक्त आश्वासन मिळत आहे आणि त्यासाठीच त्यांनी आंदोलन केलेलं आहे। सर, सध्या आंदोलन तीव्र करताय तुम्ही, नेमकी भूमिका आहे आणि शासनाचं दुर्लक्ष होतंय? ज्या माथाडी कामगारांच्या मुळे संघटनेमुळे माथाडी कायदा आला, याच माथाडी कायद्यामध्ये आता काही लोकांच्या अप्रवृत्त्या घुसलेल्या आहेत। शासकीय आशीर्वाद आणि त्याचबरोबर यंत्रणा ही हाताशी धरून, बोर्डाच्या भ्रष्ट अधिकारी हाताशी धरून या लोकांना बरोबर घेऊन या पद्धतीने आदेश काढण्याचा प्रयत्न होतो आणि हक्काच्या कामगारांना बाहेर काढून त्याचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होतो। त्याच्या विरोधात आता लढाई आम्ही रस्त्यावर उतरतोय, कारण अति झालेला आहे आणि या असलेल्या अतिरेकाला कुठेतरी थांबवण्यासाठी आम्ही हा आंदोलन केलं। फक्त आश्वासन पुरेसं आहे का माथाडी कामगारांना? आम्ही आता फक्त प्रमुख कार्यकर्त्यांचे मोर्चा नेलेला आहे। वेळ पडली तर माथाडी पूर्ण रस्त्यावर उतरेल, आंदोलन तीव्र करेल आणि यावर दुर्लक्षपणा झाला तर त्याच्या संदर्भामध्ये 100% आम्ही आंदोलनाची धग वाढवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।